सध्या जून महिन्याचा पहिला आठवडा सुरू आहे आणि काही दिवसात जर आपण पाहिलं तर पाऊस दाखल होईल आणि खरीप हंगामाला पेरणीला सुरुवात होणार आणि त्यासाठी शेतकरी आपला शेतमाल जो आहे तो विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणत आहेत. कारण आता मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांना बियाणं खतं जे आहे ते खरेदी करावं लागतं. परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे ते शेतमालांच्या दरात मोठी घसरण झाल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे दर जे आहे ते 8,200 रुपये प्रति क्विंटल एवढे गेलेले होते. हंगामात सर्वाधिक दर जो आहे तो अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 8,000 पेक्षा जास्त रुपये प्रति क्विंटल तुरीला दर मिळत होता. परंतु आता जर आपण पाहिलं तर खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला जे आहे ते तुरीचे दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत जर आपण पाहिलं तर तुरीचे दर जे आहे ते 6,800 7,000 ते 7,200 पर्यंत तूर विकली जाते आणि अर्थातच 800 ते 1,200 रुपयाचा प्रति क्विंटल नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होत आहे. तुरीच्या पिकामाग माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. काका काय सांगणार, तुरीच्या दरात आता घसरण झालेली आहे, काय सांगणार? 1,000-1,200 रुपयाची तुरीमध्ये घसरण आहे आणि आता आम्हाला माल विकाच लागते. कारण का आता पेरणीच्या वेळेस बियाणं घेणे आहे, खतं घेणे आहे, तर त्यामुळे फार मोठं नुकसान आहे. असं आहे. बाकी तर काही आधी किती रुपये क्विंटल मिळत होता? 8,200 8,500 तूर होती या 4-8 दिवसा अगोदर. आता एकदम म्हणजे 7,000 7,200 या भावात घेऊन राहिले. प्रति क्विंटल 1,000 ते 1,200 रुपये. 1,000-1,200 रुपयाचा लॉस आहे. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी दादा, काय आणलं विकायला? तूर काय की भाव घसरलेले आहे, किती नुकसान होत आहे? नुकसान 1,000-1,200 रुपयाचं होत आहे. कास्तकार पेरासाठी सोयाबीन घ्या लागते, बियाणं घ्या लागते, त्यासाठी सल्फेटसाठी विकास लागते. कास्तकार मजबुरी आहे कास्तकाराची. हे दर इतके घसरले आले आहे. आता बघू शकतो आपण खरीप हंगाम जो आहे तो सुरुवात होणार आहे. त्यासाठी आता शेतकरी बियाण्याची खतांची खरेदी करतात. त्यासाठी पैसे म्हणून जे आहे ते आपल्या घरात साठवून ठेवलेला शेतमाल बाजार समितीमध्ये आणतात. परंतु तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.